बाबांचा अखंड नामधारकत्व आपल्याला सगळ्यांना परिचयाचं आहे. तुकोबारायची अखंड सेवा त्यांच्याकडून होत होते. साक्षात तुकोबारायचं जीवन कसं असेल, तुकोबारायचं व्यक्तिमत्व कसं असेल, तुकोबारायचा विग्रह कसा असेल, तुकोबारायचं रूप कसं असेल, याचं एक प्रतिरूप बरं का. म्हणजे गुरुवारी कंधारकर महाराजांच्या भाषेत बोलायचं झालं तर ते देहूचे तुकाराम महाराज म्हणजे मोठी वास्तू जर असेल तर बाबा म्हणजे त्यांचं त्या वास्तूचं एक छोटं मॉडेल आहे म्हणायला हरकत नाही बरं का. अशा पद्धतीचं त्यांचं जीवन होतं. मॉडेलवरून जशी वास्तूची कल्पना येते, मोठ्या बिल्डिंगची कल्पना येते, त्या पद्धतीनं बाबांच्याकडे पाहिल्याच्या नंतर आपल्याला तुकोबाराय कशी असते याची कल्पना येऊ शकते. असं त्यांचं जीवन होतं. त्यांच्या सेवेकरता म्हणून आपण पवित्रता साधूची कशी असते याबद्दलचा विचार केला. या अभंगातलं वर्णन साधूचं जरी असलं तरी सामान्य रीतीने केलेलं वर्णन काही वेळेला विशेष व्यक्तीकडे जातं. या नियमानुसार जर पाहिलं तर हे जे वर्णन आहे सगळं बाबांनाही लागू पडणार आहे. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या ज्ञानोबा मावू. Oh,